गुड मॉर्निंग स्टुडंट्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण रोटेशनल डायनॅमिक्स चॅप्टरचा सेकंड पार्ट आपण बऱ्यापैकी स्टार्ट केला होता. त्याच्यामध्ये आपण मोमेंट ऑफ इनर्शिया, त्याच्यानंतर नंबर ऑफ टर्म्स आपण त्याच्यामध्ये स्टडी केल्या, फिजिकल सिग्निफिकन्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया आपण स्टडी केला. आता तसं रेडियस ऑफ गायरेशन आपण त्याच्यामध्ये पाहिलं, बरोबर आहे. तर आता जसं आपण मोमेंट ऑफ इनर्शिया स्टडी करत असताना रिजिड बॉडीची कायनेटिक एनर्जीचं एक्सप्रेशन आपण स्टडी केलं. त्याच्यामध्ये जी आपण मेथड यूज केली तीच सेम मेथड आज आपण परत एकदा या ठिकाणी एक्सप्रेशन फॉर टॉर्क इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया पाहत असताना आज आपण यूज करणार आहोत. तिथं आपण ज्या ज्या गोष्टी कन्सिडर केल्या होत्या की एक रिजिड बॉडी आहे विच इज मेड अप ऑफ लार्ज नंबर ऑफ स्मॉल पार्टिकल्स ऑफ मासेस M1, M2, M3 अप टू Mn, जसं आपण कन्सिडरेशन केलं होतं त्याच पद्धतीचं कन्सिडरेशन आज आपल्याला हे इक्वेशन पाहत असताना करायचं आहे. पण त्याच्या अगोदर टॉर्क ही जी क्वांटिटी आहे, टॉर्क इज ॲनालॉगस टू फोर्स, अनबॅलन्स्ड फोर्स इन ट्रान्सलेशनल मोशन ऑर लिनियर मोशन. जसं की मी तुम्हाला याच्या अगोदर सांगितलं होतं की मास ही जी क्वांटिटी आहे, मास ही क्वांटिटी ट्रान्सलेशनल मोशनमध्ये मास ही क्वांटिटी जो रोल प्ले करते तोच रोल मोमेंट ऑफ इनर्शिया रोटेशनल मोशनमध्ये प्ले करतो हे आपण पाहिलेलं आहे, बरोबर आहे. सिमिलरली जसं लिनियर मोशन किंवा ट्रान्सलेशनल मोशनमध्ये अनबॅलन्स्ड फोर्स जो रोल प्ले करतो तोच रोल या ठिकाणी अनबॅलन्स्ड टॉर्क प्ले करतो रोटेशनल मोशनमध्ये. जसं आपल्याला माहीत आहे की ट्रान्सलेशनल मोशन, एखाद्या ऑब्जेक्टमध्ये ट्रान्सलेशनल मोशन प्रोड्यूस करण्यासाठी आपल्याला त्याच्यावरती अनबॅलन्स्ड फोर्स एक्झर्ट करणं गरजेचं आहे, बरोबर आहे. सिमिलरली या ठिकाणी एखाद्या ऑब्जेक्टमध्ये किंवा त्याच ऑब्जेक्टला मला समजा रोटेशनल मोशनमध्ये टाकायचं आहे किंवा त्याच्यामध्ये आपल्याला रोटेशनल मोशन प्रोड्यूस करायचे असेल तर आपल्याला त्याच्यावरती अनबॅलन्स्ड टॉर्क अप्लाय करणं गरजेचं आहे. आता अनबॅलन्स्ड फोर्स किंवा अनबॅलन्स्ड टॉर्क म्हणजे काय, तर आता बघा अनबॅलन्स्ड फोर्स म्हणजे काय. फॉर एक्झाम्पल समजा हा डायस आहे, हा डायस आहे, या डायसला मला समजा जाग्यावरून असं मूव्ह करायचं आहे, बरोबर आहे. तर हा डायस जाग्यावरून मूव्ह करण्यासाठी मला काय करावं लागेल, तर आपण 11th स्टँडर्डमध्ये स्टडी केलेलं आहे. समजा हा टेबल आहे, टेबलवरती एक ऑब्जेक्ट ठेवला आहे, या ऑब्जेक्टला मी एक रोप वायर अटॅच केलेली आहे आणि ती वायर एका पुलीवरून आपण एका वेट पॅनला अटॅच केलेली आहे. या वेट पॅनमध्ये आपण जे वेट ॲड करणार आहोत त्यालाच म्हणतो आपण अप्लाइड फोर्स. तो अप्लाइड फोर्स जोपर्यंत किती होत नाही, इक्वल टू द वेट ऑफ दॅट बॉक्स ऑर दॅट ऑब्जेक्ट, या ऑब्जेक्टच्या वेट एवढा फोर्स आपण जोपर्यंत अप्लाय करत नाही तोपर्यंत तो ऑब्जेक्ट किंवा तो बॉक्स जाग्यावरून मूव्ह होणार नाही. आणि ज्यावेळेस मी याच्यापेक्षा जास्त मॅग्निट्यूडचा, वेन F इज ग्रेटर दॅन W, या ऑब्जेक्टच्या वेटपेक्षा जास्त मॅग्निट्यूडचा फोर्स मी ज्यावेळेस त्या ऑब्जेक्टला अप्लाय करतो त्यावेळेस तो ऑब्जेक्ट जाग्यावरून मूव्ह होतो. म्हणजे याचा अर्थ इथं फोर्स काय झाला, अनबॅलन्स झाला. जर समजा या ठिकाणी F इज इक्वल टू W असेल तर ऑब्जेक्ट जस्ट स्लाईड होईल आणि जाग्यावरती थांबेल, तो कुठेही कुठल्याही प्रकारची मूवमेंट करणार नाही. परंतु ज्यावेळेस आपण अप्लाय केलेला फोर्स हा वेटपेक्षा जास्त होईल या ऑब्जेक्टच्या, त्यावेळेस तो ऑब्जेक्ट ज्या डायरेक्शनला आपण फोर्स अप्लाय केलेला आहे त्या डायरेक्शनला मूव्ह होतो. म्हणजे याचा अर्थ या ऑब्जेक्टने एक ट्रान्सलेशनल मोशन परफॉर्म केली किंवा हा ऑब्जेक्ट एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटला मूव्ह झाला, म्हणजे यानं लिनियर मोशन परफॉर्म केली असं आपण म्हणू शकतो. याचा अर्थ त्या ठिकाणी अनबॅलन्स्ड फोर्स प्रोड्यूस करून आपण त्या ऑब्जेक्टमध्ये ट्रान्सलेशनल मोशन प्रोड्यूस केली. सिमिलरली जर समजा मला याच ऑब्जेक्टला काय करायचं आहे, आपल्याला रोटेशनल मोशनमध्ये टाकायचं आहे किंवा या ऑब्जेक्टमध्ये मला समजा रोटेशनल मोशन प्रोड्यूस करायचे असेल तर मला याच्यावरती अनबॅलन्स्ड टॉर्क अप्लाय करावा लागेल. आता टॉर्क म्हणजे काय आहे, आपण 11th स्टँडर्डमध्ये पाहिले. टॉर्कचा सिम्बॉल हा काय आहे, टव. आपण या सिम्बॉलचा यूज करून टॉर्कला रिप्रेझेंट करतो, बरोबर आहे. याचा फॉर्म्युला काय आहे, तर टॉर्क इज नथिंग बट प्रोडक्ट ऑफ परपेंडिक्युलर डिस्टन्स इंटू फोर्स, बरोबर आहे. टव इज इक्वल टू RF. वेक्टर फॉर्ममध्ये लिहू शकतो आपण, वेक्टर टव इज इक्वल टू वेक्टर R क्रॉस वेक्टर F. मॅग्निट्यूड फॉर्ममध्ये टव इज इक्वल टू RF साइन थिटा, बरोबर आहे. वेक्टर फॉर्ममध्ये याला मी असं लिहितो, वेक्टर टव इज इक्वल टू वेक्टर R क्रॉस वेक्टर F. मॅग्निट्यूड फॉर्म अशा पद्धतीने आपण लिहू शकतो. आणि साइन थिटा इज द अँगल बिटवीन R अँड F, वेक्टर R अँड वेक्टर F. इफ these two vectors are right angle to each other then sin theta will be
1 sin 90 इज इक्वल टू 1 देअरफॉर टॉ इज इक्वल टू आर एफ हा एक टॉर्कचा बेसिक फॉर्म्युला आहे, बरोबर आहे. आता याच्यामध्ये काय अनबॅलन्स टॉर्क, थोडक्यात टॉर्क म्हणजे काय हे झालं डेफिनेशन आपण पाहिले, आपल्याला माहीत आहे. पण नेमकं टॉर्क कशाला म्हणायचं, तर नंबर ऑफ एक्झाम्पल्स घेऊन आपण टॉर्क ही फिजिकल क्वांटिटी एक्सप्लेन करू शकतो. फॉर एक्झाम्पल समजा आपण घेतलं वॉटर टॅप, नळाची तोटी, बरोबर आहे. नळाच्या तोटीला आपल्याला चालू किंवा बंद करायचं असेल, अशा पद्धतीची समजा एक वॉटर टॅप आहे, याला आपल्याला चालू किंवा बंद करायचं असेल तर आपण या वॉटर टॅपला चालू किंवा बंद करत असताना 2 बोटाचा वापर करतो. एक आपला फर्स्ट फिंगर आणि दुसरा आहे थंब. या 2 बोटाचा यूज करून आपण ती वॉटर टॅप बंद किंवा चालू करतो, ओपन किंवा क्लोज करतो. म्हणजे याचा अर्थ काय केलं मी, समजा मला ती चालू करायची आहे, आपण त्याला क्लॉकवाईज फिरवतो, त्यावेळेस अंगठा म्हणजे याचा अर्थ थंब त्यानं आपण या डायरेक्शनला फोर्स अप्लाय केला, तो आहे समजा F1, बरोबर आहे. आणि ॲट द सेम टाईम फर्स्ट फिंगरनं मी या डायरेक्शनला फोर्स अप्लाय केला, समजा तो आहे वेक्टर F2. हे दोन्ही पण फोर्सची क्वांटिटी वेक्टर आहे. मी काय केलं, या वॉटर टॅपला 2 फोर्सेस एक्झर्ट केले ॲट द सेम टाईम ॲट 2 डिफरंट पॉईंट्स. डायगोनली एकमेकाच्या ते कसे आहेत, अपोजिट आहेत, बरोबर आहे. आणि त्यावेळेस ही जी तोटी आहे, ही नळाची तोटी किंवा वॉटर टॅप एका पर्टिक्युलर ॲक्सिस ऑफ रोटेशन भोवती रोटेट झाली, बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ मी या तोटीला रोटेशनल मोशनमध्ये टाकण्यासाठी मला 2 बोटाचा प्रयोग करावा लागला किंवा 2 बोटाचा वापर करून मी त्याच्यावरती काय केलं, 2 फोर्सेस अप्लाय केले. म्हणजे इथं आपण म्हणू शकतो टॉर्क म्हणजे काय आहे, टॉर्क इज अ कपल ऑफ फोर्स, 2 फोर्सेसची जोडी. कसे फोर्सेस, तर विच आर ॲक्टिंग ॲट 2 डिफरंट पॉईंट्स ऑफ सेम ऑब्जेक्ट इन अपोजिट डायरेक्शन अँड इक्वल इन मॅग्निट्यूड. 2 फोर्सेस जे इक्वल इन मॅग्निट्यूड आहेत, अपोजिट इन डायरेक्शन आहेत, एकाच बॉडीवरती ॲक्ट होत आहेत, परंतु एकाच बॉडीच्या 2 डायगोनली अपोजिट पॉईंट्सला ते ॲक्ट होत आहेत. अपोजिट डायरेक्शनला इक्वल मॅग्निट्यूडचे फोर्सेस, हे 2 फोर्सेस कपल फॉर्म करतात, त्यालाच म्हणतो आपण कपल ऑफ फोर्स ऑर टॉर्क. आपल्याला माहिती आहे टॉर्कचं युनिट काय आहे, तर फोर्स इज मेजर्ड इन न्यूटन अँड रेडियस ऑर परपेंडिक्युलर डिस्टन्स इज मेजर्ड इन ऑर डिस्टन्स इज मेजर्ड इन मीटर, देअरफॉर टॉर्क इज मेजर्ड इन न्यूटन मीटर. आपल्याला माहिती आहे टॉर्कचा फॉर्म्युला RF आहे, त्याच्यावरून आपण त्याचे डायमेन्शन्स कॅल्क्युलेट करू शकतो किंवा त्याच्यावरून आपण त्याचा युनिट कॅल्क्युलेट करू शकतो, फाइंड आउट करू शकतो. टॉर्कचे युनिट आहे न्यूटन मीटर. म्हणजे याचा अर्थ अनबॅलन्स टॉर्क, कुठलाही ऑब्जेक्ट घ्या, कारची स्टेअरिंग आहे, कारची स्टेअरिंग व्हील ज्याला म्हणतो आपण, त्या कारच्या स्टेअरिंग व्हीलला आपल्याला समजा रोटेशनल मोशनमध्ये टाकायचं असेल तर आपण 2 हाताचा प्रयोग करतो. एक उजवा हात खाली, समजा उजवीकडे आपल्याला टर्न घ्यायचा आहे तर उजव्या हातानं खाली ओढतो, डाव्या हातानं आपण त्याला वरच्या बाजूला ओढतो, म्हणजे कारची स्टेअरिंग टर्न होते. किंवा इन केस ऑफ ओपनिंग ऑर क्लोजिंग ऑफ डोअर, दरवाजा आहे, दरवाजाला आपल्याला बंद करायचे किंवा ओपन करायचे, त्यावेळेस आपण काय करतो, आता दरवाजाच्या बाबतीत जर आपण पाहिलं, आपण तर दरवाजाला इकडल्या बाजूला हिंजेस असतात, हिंजेस, बरोबर आहे, ज्यांचं काम आहे टर्निंग इफेक्ट प्रोड्यूस होत असताना त्या दरवाजाला सपोर्ट करणं. हे 2 हिंजेस असतात. इकडल्या बाजूला हँडल आहे, डोअर हँडल, त्याचा यूज करून आपण काय करतो, दरवाजा ओपन करतो किंवा क्लोज करतो. मग आपण दरवाजाचा जो हँडल आहे तो आपण याच ठिकाणी का लावतो, इथं लावत नाही, इथं लावत नाही किंवा इथं लावत नाही. त्याचं रिझन काय आहे, तर आपल्याला माहीत असलं पाहिजे की बघा इकडं, हा जो तुमचा वेक्टर आहे, याला म्हणायचं वेक्टर R. हा वेक्टर R काय रिप्रेझेंट करतोय, तर वेक्टर R रिप्रेझेंट करतोय पॉईंट ऑफ ॲप्लिकेशन ऑफ फोर्स फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन. वेक्टर R ही क्वांटिटी आपल्याला काय सांगते, तर नेमकं कुठल्या पॉईंटला फोर्स अप्लाय होतोय आणि कुठल्या दिशेला अप्लाय होतोय. म्हणजे ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून तुम्ही जो फोर्स अप्लाय करत आहात तो फोर्स किती अंतरावरती आहे, बिकॉज वी नो दॅट वेक्टर R हॅज मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. R कॅप डिनोट्स डायरेक्शन वेअर ओनली R डिनोट्स मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर R. म्हणजे या ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून तुम्ही त्या दरवाजावरती किती अंतरावरती फोर्स अप्लाय करत आहात हे आपल्याला R सांगते. आणि R कॅप आपल्याला काय सांगते, तर कुठल्या डायरेक्शनला अप्लाय करत आहात हे आपल्याला ते सांगते. म्हणजे याचा अर्थ वेक्टर Rचं काम काय आहे, तर जो कुठला फोर्स या ठिकाणी अप्लाय होत आहे, हा फोर्स कुठल्या पॉईंटला अप्लाय होतोय, म्हणजे किती अंतरावरती अप्लाय होतोय ॲक्सिस ऑफ
रोटेशनपासून, आणि त्याचं डायरेक्शन काय आहे हे आपल्याला कोण सांगते, वेक्टर आर सांगतो. मग आता या दोघांच्या मधला अँगल हा माहीत असला पाहिजे आपल्याला. 90 असेल तरच त्या ठिकाणी त्या दरवाजावरती मॅक्झिमम टॉर्क अप्लाय होतो. आपण दरवाजा ओढत असताना असं दरवाजा कधी आपण समजा दरवाजा बंद केलेला आहे, आपण सरळ सरळ असा ओढतो. आपण दरवाजा खालच्या बाजूला ओढत नाही. दरवाजा मला उघडायचा आहे, खालच्या बाजूला आपण दरवाजा उघडत नाही. दरवाजा उघडेल परंतु आपल्याला जास्त फोर्स अप्लाय करावा लागेल. त्याचं रिझन असं आहे कारण टॉर्क ही क्वांटिटी, किंवा या एक्सप्रेशनकडे जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये टॉर्क ही क्वांटिटी, इफ डिस्टन्स दॅट इज आर अँड एफ आर कॉन्स्टंट देन टॉर्क इज डिपेंड अपॉन अँगल दॅट इज साइन थिटा. अँगलवर डिपेंड आहे. मग आता साईनची मॅक्झिमम व्हॅल्यू कधी असते, ज्यावेळेस साईन थिटाची व्हॅल्यू किती असेल, 90 असेल, त्यावेळेस आपल्याला साईनची व्हॅल्यू कशी मिळेल, मॅक्झिमम मिळेल. मग जर समजा आपण या ठिकाणी अँगल जर 30 किंवा 40 किंवा 60 केला असेल वेक्टर आर सोबत, बघा इकडं हा तुमचा वेक्टर आर आहे. दरवाजा मला असा बाहेर उघडायचा आहे, मी काय करतोय, तर आपला हात जो आहे तो सरळ सरळ असा असला पाहिजे. म्हणजे वेक्टर आरला कसा आहे, परपेंडिक्युलर आहे. आपण दरवाजा असा खाली ओढत नाही. उघडत असताना खालच्या बाजूला किंवा असा वरच्या बाजूला उघडत नाही. कधी उघडत असताना मी दरवाजा इथं आहे समजा, तर मी त्याला सरळ सरळ या डायरेक्शनला ओढणार. म्हणजे याचा अर्थ वेक्टर आरला वेक्टर एफ हा कसा असला पाहिजे, परपेंडिक्युलर. त्यावेळेसच त्याच्यावरती मॅक्झिमम फोर्स ॲक्ट होतो आणि त्या दरवाजाची जी मोशन होणार आहे ती या ॲक्सिस ऑफ रोटेशन भोवती कशी होईल, रोटेशनल मोशन होईल. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी दुसरा जो फोर्स होता, तुम्ही म्हणताल की इथं कपल ऑफ फोर्स कुठं आहे, तर इथं दुसरा जो फोर्स आहे तो या दरवाजाची जी चौकट आहे त्या किंवा हिंजेस आहेत त्यांनी हा दुसरा फोर्स काय केला, बॅलन्स केला. त्याच्यामुळे आपल्या दरवाजाची कुठली मोशन झाली, अबाउट दिस ॲक्सिस ऑफ रोटेशन. दरवाजाची जी मोशन होणार आहे ती असेल रोटेशनल मोशन. म्हणजे याचा अर्थ कुठल्याही ऑब्जेक्टमध्ये आपल्याला रोटेशनल मोशन प्रोड्यूस करण्यासाठी आपल्याला त्याच्यावरती दोन फोर्सेस ॲक्ट करणं गरजेचं आहे. जे फोर्सेस कसे असले पाहिजेत, इक्वल इन मॅग्निट्यूड, अपोजिट इन डायरेक्शन, ॲक्टिंग ॲट 2 डिफरंट पॉईंट्स ऑफ सेम ऑब्जेक्ट. एकाच ऑब्जेक्टच्या 2 डिफरंट पॉईंटवरती ॲक्ट होणारे, एकमेकाच्या अपोजिट डायरेक्शनला असणारे आणि इक्वल मॅग्निट्यूडचे फोर्सेस असतील तरच ते दोन फोर्सेस काय करतील, टॉर्क प्रोड्यूस करतील. आणि ज्यावेळेस एखाद्या ऑब्जेक्टवर टॉर्क अप्लाय होतो त्यावेळेस तो ऑब्जेक्ट काय करतो, रोटेशनल मोशन प्रोड्यूस करतो. कुठलाही ऑब्जेक्ट घ्या, त्याला आपल्याला गोल फिरवायचं. समजा फुटबॉल आहे, फुटबॉलला तुम्ही गोल फिरवा म्हणलं, एका हातानं फिरवणं शक्य नाही. आपण त्याला असाच फिरवतो किंवा 2 बोटाचा वापर करून त्याला आपण फिरवतो. परंतु एका बोटानं तुम्हाला जर समजा फुटबॉलला फिरवा म्हणलं गोल, तर आपण फिरवणं किंवा त्याच्यामध्ये रोटेशनल मोशन प्रोड्यूस करणं शक्य नाही. बरोबर आहे. त्याच्यामुळं आपल्याला माहीत असलं पाहिजे, जसं ट्रान्सलेशनल मोशनमध्ये अनबॅलन्स्ड फोर्स ही क्वांटिटी जो रोल प्ले करते, तोच रोल या ठिकाणी रोटेशनल मोशनमध्ये अनबॅलन्स्ड टॉर्क प्ले करतो. म्हणजे याचा अर्थ कुठल्याही ऑब्जेक्टमध्ये रोटेशनल मोशन जर प्रोड्यूस करायचे असेल तर आपल्याला त्याच्यावरती अनबॅलन्स्ड टॉर्क अप्लाय करणं गरजेचं आहे. आता आपल्याला टॉर्क म्हणजे काय व्यवस्थित समजलं, टॉर्कचा फॉर्म्युला पण आपल्याला जवळपास समजला, टॉर्कचं युनिट पण आपल्याला माहीत झालं. मग आता आपल्याला काय करायचं आहे, टॉर्कचं जे आता आपण एक्सप्रेशन पाहिलं होतं, टव इज इक्वल टू आर एफ और आर एफ साइन थिटा और वेक्टर टव इज इक्वल टू वेक्टर आर क्रॉस वेक्टर एफ, हा आपण त्याचा फॉर्म्युला पाहिला. बरोबर आहे. तो इन टर्म्स ऑफ फोर्स होता. तर आता तसं आपल्याला इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शियाच्या फॉर्ममध्ये टॉर्कचा फॉर्म्युला कसा येतो किंवा टॉर्कसाठीचं एक्सप्रेशन कसं येतं ते आज आपल्याला काय करायचं, डिराईव्ह करायचं. त्यासाठी आपण काय कन्सिडर करणार आहोत, सुरुवातीला कन्सिडरेशन डायग्राम विथ एक्सप्लेनेशन और डायग्राम विथ डिस्क्रिप्शन. हा जो एक आपला पॉईंट असतो पहिला, कुठलंही एक्सप्रेशन स्टार्ट करत असताना त्याला जवळपास 1 किंवा 1.5 मार्क तुम्हाला असतात. त्या डायग्रामला 1 मार्क आणि त्याचं डिस्क्रिप्शन जर तुम्ही लिहिलात व्यवस्थित तर अर्धा मार्क पडतो. म्हणजे याचा अर्थ 1 ते 1.5 मार्काच्या आसपास तुम्हाला स्टार्टिंगचा जो पार्ट आहे तो तुम्हाला 1 ते 1.5 मार्क एक्झाममध्ये मिळून देतो. हे 2 किंवा 3 मार्काला पडणारं क्वेश्चन आहे एक्झाममधला. त्याच्यामुळे बघू आपण एक्सप्रेशन फॉर टॉर्क इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. टॉर्कसाठीचं एक्सप्रेशन मोमेंट ऑफ इनर्शियाच्या फॉर्ममध्ये जसं आपण पाहिलं आत्ता, टॉर्क इज इक्वल टू आर एफ, म्हणजे याचा अर्थ इन टर्म्स ऑफ फोर्स. तसं आता बघायचं आपल्याला इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. मग त्यासाठी आपण काय कन्सिडर करणार आहोत सुरुवातीला, तर कन्सिडर अ रिजिड बॉडी ऑफ मास एम. बघा काय म्हणलं मी, एक रिजिड बॉडी आपण कन्सिडर केली, ज्या बॉडीचं टोटल मास समजा कॅपिटल एम आहे असं आपण कन्सिडर केलेलं आहे. ज्या बॉडीचं मास किती आहे, कॅपिटल एम, विच इज रोटेटिंग अबाउट
an axis of rotation which is passing through point O and perpendicular to its plane with constant angular acceleration alpha. बघा एक एक वाक्य तुम्हाला मी परत बोलून दाखवतो, परत समजून सांगतो. काय बोललो मी? आपण या ठिकाणी एक बॉडी कन्सिडर केली, ज्या कसली बॉडी? रिजिड बॉडी. रिजिड म्हणजे कसली? रिजिड म्हणजे थोडक्यात कठीण बॉडी, ज्याला आपण हातामध्ये घेऊ शकतो, किंवा थोडक्यात समजा आता पाणी आणि हवा ह्या दोन्हीला आपण रिजिड म्हणू शकत नाही, पण समजा आपण डस्टर घेतला, डस्टरला आपण रिजिड म्हणू शकतो, बरोबर आहे. विच इज मेड अप ऑफ लार्ज नंबर ऑफ पार्टिकल्स फॉर आवर थेरॉटिकल कन्सिडरेशन ऑर थेरॉटिकल सिम्प्लिफिकेशन. आपल्याला थेरॉटिकली हे एक्सप्रेशन डिराईव्ह करायचे, त्याच्यासाठी आपण काय कन्सिडर करणार आहोत? तर एक रिजिड बॉडी आहे. ती रिजिड बॉडी जिचं मास कॅपिटल एम आहे, ती बॉडी नंबर ऑफ पार्टिकल्सपासून तयार झालेली आहे. कसले पार्टिकल्स? तर फिक्स्ड पार्टिकल्स और डिस्क्रीट पार्टिकल्स. डिस्क्रीट म्हणजे सेपरेट पार्टिकल्स, किंवा प्रत्येक पार्टिकलला मी सेपरेट करू शकतो अशा पद्धतीच्या लहान लहान पार्टिकल्सपासून ही बॉडी तयार झालेली आहे. आणि ती बॉडी एका पर्टिक्युलर ॲक्सिस ऑफ रोटेशनच्या भोवती रोटेशनल मोशन परफॉर्म करत आहे. जो ॲक्सिस ऑफ रोटेशन त्या बॉडीच्या ओ या पॉईंटमधून पास झाला आहे. आणि दुसरी गोष्ट, तो ॲक्सिस ऑफ रोटेशन त्या बॉडीच्या प्लेन ऑफ पेपरला कसा आहे? परपेंडिक्युलर आहे. म्हणजे याचा अर्थ समजा हे खालचं आपलं हॉरिझॉन्टल प्लेन असेल, याच्यावरती आपण तो ऑब्जेक्ट ठेवला आहे रिजिड बॉडी, त्याच्यामधून हा असा या प्लेनला परपेंडिक्युलर ॲक्सिस ऑफ रोटेशन पास झाला, असा तिरका किंवा असा किंवा आडवा पास झालेला नाही. तो या प्लेनला कसा आहे? टँजंट आहे किंवा नॉर्मल आहे किंवा परपेंडिक्युलरली पास झाला आहे. आणि या प्लेनवरती बॉडी ठेवलेली आहे, जी बॉडी एका पर्टिक्युलर डायरेक्शनला, अँटी क्लॉकवाईज और क्लॉकवाईज कुठले कन्सिडर करा, त्या डायरेक्शनला ती रोटेशनल मोशन परफॉर्म करत आहे. परंतु कशी परफॉर्म करत आहे? तर विथ कॉन्स्टंट अँग्युलर ॲक्सलरेशन. ज्या बॉडीचं अँग्युलर ॲक्सलरेशन कसं आहे? कॉन्स्टंट आहे. ॲक्सलरेशन म्हणजे काय? रेट ऑफ चेंज ऑफ स्पीड. स्पीडमध्ये चेंज असणार, परंतु कसं असणे? कॉन्स्टंट चेंज जर होत असेल. समजा तुम्हाला मी लिनियर ॲक्सलरेशन समजून सांगतो. एखादा ऑब्जेक्ट आहे, तो एका पर्टिक्युलर डायरेक्शनला मूव्ह होत आहे, बरोबर आहे. इथं सुरुवातीला तो ज्यावेळेस होता निघाला, त्यावेळेस टाईम होता 0 सेकंद, त्याचा स्पीड पण होता 0 मीटर पर सेकंद. फॉर एक्झाम्पल, आफ्टर समजा 10 सेकंद किंवा 1 सेकंद त्याचा स्पीड झाला 10 मीटर पर सेकंद. आफ्टर 2 सेकंद त्याचा स्पीड झाला 2 मीटर पर सेकंद. आफ्टर 3 सेकंद त्याचा स्पीड झाला 3 मीटर पर सेकंद. म्हणजे याचा अर्थ प्रत्येक एका सेकंदाला त्याच्या स्पीडमध्ये चेंज होतोय. तुम्ही जर या ठिकाणी ॲक्सलरेशन फाइंड आउट केलं, फायनल स्पीड मायनस कुठलाही एक घ्या, इनिशियल स्पीड डिवाइड बाय 3 - 2, तुम्हाला कुठंही रेशो 1/1 किंवा 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर असाच मिळेल. याचा अर्थ या ठिकाणी ॲक्सलरेशन कसं आहे? कॉन्स्टंट आहे. सिमिलरली इन केस ऑफ अँग्युलर ॲक्सलरेशन, इथं काय म्हणू शकतो आपण? रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर स्पीड. म्हणजे याचा अर्थ अँग्युलर स्पीडमध्ये चेंज होतोय, अँग्युलर स्पीडमध्ये चेंज होतोय, परंतु कसा होतोय? कॉन्स्टंटली चेंज होतोय. समजा 0 सेकंदला त्याचा स्पीड होता 0 रॅडियन पर सेकंद, सुरुवातीला स्टार्ट झाली मोशन. परत एका सेकंदाला स्पीड झाला 1 रॅडियन पर सेकंद. 2 सेकंदाला स्पीड झाला 2 रॅडियन पर सेकंद. परत 3 सेकंदला स्पीड झाला 3 रॅडियन पर सेकंद. म्हणजे याचा अर्थ त्या ऑब्जेक्टच्या अँग्युलर स्पीडमध्ये कॉन्स्टंटली काय होतोय? चेंज होतोय. त्यामुळे इथं म्हणू शकतो आपण त्याचं अँग्युलर ॲक्सलेशन कसं आहे? कॉन्स्टंट आहे, बरोबर आहे. आता बघा काय काय कन्सिडरेशन केलं. एक बॉडी कन्सिडर केली ज्याचं मास कॅपिटल एम आहे, विच इज रोटेटिंग अबाउट अन ॲक्सिस ऑफ रोटेशन विच इज पासिंग थ्रू पॉईंट ओ, अँड दिस ॲक्सिस ऑफ रोटेशन इज परपेंडिक्युलर टू प्लेन ऑफ पेपर ऑफ दॅट बॉडी. परत काय म्हणलं? बॉडी इज रोटेटिंग विथ कॉन्स्टंट अँग्युलर ॲक्सलरेशन अल्फा. मग आपल्याला माहीत आहे, वी नो दॅट इफ रिजिड बॉडी इज परफॉर्मिंग रिजिड, याच्यानंतरचं आणखी एक गोष्ट तुम्हाला कन्सिडर करावं लागेल, ती म्हणजे काय? वी नो दॅट दिस बॉडी इज मेड अप ऑफ लार्ज नंबर ऑफ डिस्क्रीट पार्टिकल्स. तुम्हाला मगाशी सांगितलं, बरोबर आहे. मग मास ऑफ इच डिस्क्रीट पार्टिकल ऑर दॅट फिक्स्ड पार्टिकल्स आर m1 m2 अप टू mn, situated at perpendicular distances r1 r2 up to rn. काय म्हणलं आपण? या बॉडीमध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत, बरोबर आहे. तर पहिला पार्टिकल मी कन्सिडर केला इथं आहे, ज्याचं मास आहे m1, तो r1 एवढ्या अंतरावरती आहे. दुसरा पार्टिकल समजा मी कन्सिडर केला, तो इथं आहे, त्याचं मास आहे m2.
तसेच याच्यामध्ये किती पार्टिकल्स आहेत तर n नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत. हा शेवटचा म्हणजे थोडक्यात nth पार्टिकल mn विच आर ॲट डिस्टन्स rn. हा पार्टिकल आहे r2 या डिस्टन्सवर. प्रत्येक पार्टिकल आपण या बॉडीमधला कन्सिडर केला, ज्या प्रत्येक पार्टिकलला काही ना काहीतरी मास आहे, ते मास आपण या ठिकाणी डिफाईन केलं, सांगितलं m1 m2 m3 अप टू mn. प्रत्येकाचं मी डिस्टन्स या ठिकाणी डिफाईन केलं, बरोबर आहे. आता बघा याच्यामध्ये आपल्याला टॉर्क कॅल्क्युलेट करायचा आहे पूर्ण बॉडीचा, बरोबर आहे. त्याच्यासाठी आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया पण या बॉडीचा माहीत असणं गरजेचं आहे, किंवा तो देखील या एक्सप्रेशनमध्ये आला पाहिजे. बघा आता याच्यामध्ये काय काय कन्सिडरेशन केलं, नंबर ऑफ पार्टिकल्स कन्सिडर केले, त्यांचे डिस्टन्सेस मी सांगितले, बरोबर आहे. आता याच्यानंतर काय तर ही बॉडी ज्यावेळेस रोटेशनल मोशन परफॉर्म करेल, वी नो दॅट इफ रिजिड बॉडी इज रोटेटिंग about its own axis, then all the particles inside the body are performing circular motion with same angular acceleration, but their tangential accelerations are different. काय म्हणले मी या ठिकाणी, जर समजा रिजिड बॉडी रोटेशनल मोशन परफॉर्म करत असेल तर त्या बॉडीच्या आतमध्ये असणारे सर्वच्या सर्व पार्टिकल्स काय करतील, सर्क्युलर मोशन परफॉर्म करतील विथ सेम अँग्युलर ॲक्सेलरेशन. प्रत्येकाचं अँग्युलर ॲक्सेलरेशन सेम असेल. हे तुम्हाला मी याच्या पण अगोदर समजून सांगितलेलं आहे की जर समजा एखादी बॉडी कॉन्स्टंट अँग्युलर स्पीडनं समजा रोटेट करत असेल तर त्याच्या आतमध्ये असणाऱ्या सर्वच्या सर्व पार्टिकल्सचा अँग्युलर स्पीड हा कॉन्स्टंट असतो. सिमिलरली या ठिकाणी जर बॉडीचा अँग्युलर स्पीड हा कॉन्स्टंट असेल तर त्याच्या आतमध्ये असणारा प्रत्येक पार्टिकल हा सेम अँग्युलर ॲक्सेलरेशननं काय करेल, सर्क्युलर मोशन परफॉर्म करेल. बट देअर टँजेन्शियल ॲक्सेलरेशन्स आर डिफरंट बिकॉज टँजेन्शियल ॲक्सेलरेशन डिपेंड्स अपॉन perpendicular distance of that particle from axis of rotation. टँजेन्शियल ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला हा आपण असा लिहितो, a is equal to r alpha. Therefore, tangential acceleration of first particle a1 is equal to r1 alpha because alpha is constant. Similarly, tangential acceleration of second particle a2 is equal to r2 alpha up to an is equal to rn alpha. असे इथे किती पार्टिकल्स आहेत तर नंबर ऑफ आहेत, n नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत. तेवढ्या सगळ्यांचे मी काय केले या ठिकाणी टँजेन्शियल ॲक्सेलरेशन मी डिफाईन केले. आता याच्यामध्ये बघा आपल्याला माहीत आहे की इथं असणारा प्रत्येक पार्टिकल अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन ज्या डायरेक्शनला ॲक्सेलरेशन आहे त्या डायरेक्शनला फोर्स असतो. असं होत नाही की एखादा ऑब्जेक्ट, म्हणजे मला थोडक्यात काय म्हणायचं आहे, तुम्ही ज्या डायरेक्शनला फुटबॉलला किक मारताल त्याच डायरेक्शनला तुमचा बॉल जाईल. म्हणजे याचा अर्थ काय की ज्या डायरेक्शनला तुम्ही फोर्स अप्लाय करता त्या डायरेक्शनला नक्कीच ॲक्सेलरेशन आहे असं आपण म्हणतो. किंवा याच्या उलट ज्या डायरेक्शनला तुम्हाला ॲक्सेलरेशन पाहायला मिळतं त्या डायरेक्शनला नक्कीच फोर्स हा प्रेझेंट असतो. मग या ठिकाणी समजा हे टँजेन्शियल ॲक्सेलरेशन जर प्रेझेंट असतील तर त्या प्रत्येक पार्टिकलवर टँजेन्शियल फोर्स देखील एक्झर्ट होईल. आणि तो टँजेन्शियल फोर्स आपण या ठिकाणी डिफाईन करू. टँजेन्शियल फोर्स पहिल्या पार्टिकलचा F1 इज इक्वल टू आपल्याला माहित आहे फोर्सचा फॉर्म्युला काय आहे, अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन F इज इक्वल टू ma. Similarly, in case of first particle, F1 is equal to m1 a1, and we know that a1 is equal to r1 alpha 1. Therefore, force acting on the first particle F1 is equal to असं आपण लिहू शकतो. Similarly, force acting on second particle m2 a2 is equal to m2 r2 alpha up to n particle Fn is equal to mn an is equal to mn rn alpha. हे आपण काय केले, नंबर ऑफ फोर्सेस त्या प्रत्येक पार्टिकलवर ॲक्ट होणारे फोर्सेस आपण लिहिले, जे कसे आहेत इन द डायरेक्शन ऑफ टँजेन्शियल ॲक्सेलरेशन, म्हणजे याच डायरेक्शनला फोर्सेस देखील प्रेझेंट आहेत. आता मग या ठिकाणी आपल्याला परपेंडिक्युलर डिस्टन्स माहीत झालं त्या पार्टिकलचं, त्याच्यावरती ॲक्ट होणारा आपल्याला फोर्स देखील माहीत झाला, बरोबर आहे. असं असेल तर मग आपण काय करू शकतो, असं असेल तर आपण त्या ठिकाणी टॉर्क कॅल्क्युलेट करू शकतो. देअरफॉर वी कॅन नाव राईट टॉर्क ॲक्टिंग ऑन इच पार्टिकल. पहिल्या पार्टिकलवरती ॲक्ट होणारा टॉर्क r1 F1 इज इक्वल टू r1 m1 r1 अल्फा.
बघा आपल्याला फोर्स माहीत आहे, फोर्सचा फॉर्म्युला M1R1 अल्फा जो मी इथं लिहिला, आणि टॉर्कचा बेसिक फॉर्म्युला R इंटू एफ. मग तो R1 आला, F1ची व्हॅल्यू मी इथली घेतली ठेवली. आपल्याला अशा पद्धतीनं टॉर्क पहिल्या पार्टिकल किती ॲक्ट होतं ते कळालं. M1 ॲज इट इज R1 स्क्वेअर अल्फा, पहिल्या पार्टिकलवर एवढा टॉर्क ॲक्ट होतो. सिमिलरली टॉर्क ॲक्टिंग ऑन द सेकंड पार्टिकल τ2 इज इक्वल टू R2 F2 इज इक्वल टू R2 M2 R2 अल्फा इज इक्वल टू M2 R2 स्क्वेअर अल्फा. Similarly, torque acting on n particle Rn Fn is equal to Rn Mn Rn अल्फा. म्हणजे काय येईल या ठिकाणी Mn Rn स्क्वेअर अल्फा. हे काय लिहिलं आपण, प्रत्येक पार्टिकलवर ॲक्ट होणारा आपण या ठिकाणी टॉर्क डिफाईन केला. बघा परत सांगतो काय म्हणलं मी या ठिकाणी. सुरुवातीला आपण प्रत्येक पार्टिकलचं मास डिफाईन केलं, त्यांचं डिस्टन्स मी डिफाईन केलं. मग आपल्याला टॉर्ककडं जायचं आहे, तिकडं τ इज इक्वल टू RF तिकडं जायचं आहे आपल्याला. मग मला त्यासाठी अगोदर R तर माहीत आहे, पण F माहीत आहे का नाही. मग Fसाठी मला काय F इज इक्वल टू MA, ए पण माहीत नाही मला. मग मी इथं अगोदर A डिफाईन केला, परत त्याच्यावर मी इथं F कॅल्क्युलेट केला. F माहीत झाला, आता आपण टॉर्क कॅल्क्युलेट केला एका पार्टिकलचा. बट वी हॅव टू कॅल्क्युलेट द टॉर्क ॲक्टिंग ऑन होल बॉडी. टोटल बॉडीवरती ॲक्ट होणारा टॉर्क मला या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचा आहे. मग आपण काय म्हणू शकतो, ॲडिंग ऑल द टॉर्क्स किंवा ॲडिंग दीज टॉर्क्स ॲक्टिंग ऑन ईच पार्टिकल वी विल गेट टोटल टॉर्क ॲक्टिंग ऑन द बॉडी. त्याच्यामुळं आपण काय म्हणू शकतो या ठिकाणी टोटल टॉर्क τ इज इक्वल टू τ1 प्लस τ2 प्लस अप टू τn. त्या टोटल बॉडीवरती ॲक्ट होणारा टॉर्क आपण या ठिकाणी कसा कॅल्क्युलेट केला, तर ह्या प्रत्येक पार्टिकलवर ॲक्ट होणाऱ्या टॉर्कचं आपण ॲडिशन केलं. बरोबर आहे. आता τ1 पहिल्या पार्टिकल ॲक्ट होणारा टॉर्क किती आहे, तर M1 R1 स्क्वेअर अल्फा प्लस M2 R2 स्क्वेअर अल्फा प्लस अप टू Mn Rn स्क्वेअर अल्फा. या सगळ्यांमध्ये एक कॉमन आहे, ते म्हणजे काय, तर अल्फा कॉमन आहे. बरोबर आहे. आपण अल्फा या ठिकाणी कॉमन काढला बाहेर. τ इज इक्वल टू काय ब्रॅकेटमध्ये काय राहील, M1 R1 स्क्वेअर प्लस M2 R2 स्क्वेअर प्लस Mn Rn स्क्वेअर आणि अल्फा कॉमन. बट वी नो दॅट दिस ब्रॅकेट कॅन बी रिटन ॲज, तो जो ब्रॅकेट आहे त्याला मी असं लिहू शकतो, समेशन I इज इक्वल टू 1 टू N Mi Ri स्क्वेअर. म्हणजेच हा कशाचा फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला कशाचा आहे, तर मोमेंट ऑफ इनर्शियाचा आहे. बरोबर आहे. हा मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला आहे, विच टेल्स अस दॅट सम ऑफ प्रोडक्ट ऑफ mass of each particle and its square of perpendicular distance from the axis of rotation. Therefore, replacing this bracket by I, that is moment of inertia, we can write τ is equal to I alpha. This is the expression for torque acting on the rotating rigid body in the form of or in terms of moment of inertia. We know that torque in vector form, torque is vector quantity. वेक्टर τ इज इक्वल टू I इंटू वेक्टर अल्फा. या ठिकाणी आपण वेक्टर फॉर्ममध्ये याला असं लिहू शकतो. याचा अर्थ असा होतो की मोमेंट ऑफ इनर्शिया त्या बॉडीचा त्या पर्टिक्युलर ॲक्सिस ऑफ रोटेशन भोवती कॉन्स्टंट असतो. इफ ॲक्सिस ऑफ रोटेशन चेंज देन इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया ऑल्सो चेंज. पण या ठिकाणी ॲक्सिस ऑफ रोटेशन जर समजा तोच असेल तर आपण म्हणू शकतो वेक्टर τ अँड वेक्टर अल्फा आर इन द सेम डायरेक्शन. याचा अर्थ दरवाजा जर समजा तुम्ही ओपन करत असताल किंवा क्लोज करत असताल तर टॉर्क ही जी वेक्टर क्वांटिटी आहे ती अलॉंग द ॲक्सिस ऑफ रोटेशन असते, डिपेंडिंग अपॉन द रोटेशन ऑफ दॅट डुअर. म्हणजे याचा अर्थ वेक्टर τ ज्या डायरेक्शनला आहे त्याच डायरेक्शनला वेक्टर अल्फा आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी वेक्टर τ इज इक्वल टू वेक्टर I अल्फा असं आलं. कळालं. या ठिकाणी आपण थांबू. थँक्यू.